हॅलो गाईज. तुम्हाला आवाज वेगळा येत असेल कारण की मी आजारी आहे आणि मम्मी पप्पांना मी लॉग करते म्हणून त्यांना पण असं छान वाटतं लॉग करायला, तर ते पण असं लॉग करत असतात. जर त्यांचं चॅनल नाही आहे तर माझ्या चॅनलमध्ये ॲड करतात ते आणि मला एडिट करायला लागतं त्यांचं, आणि ते छान लॉग बनवतात आता की त्यांना पण छान वाटतं. आणि मी पण म्हणते चला करा, तुम्हाला पण छान वाटत असेल तर तुम्ही पण करा लॉग. तर मम्मी पप्पा गेले होते असंच गावात फिरायला, सगळ्या मंदिरात नाही का पाया पडून आलेत मस्तपैकी. आणि नंतर त्यांनी पाणीपुरी खाल्ली, छान एन्जॉय करतात ते दोघंजणं पण, कारण की आम्ही नाही आहे तिकडे, नाही तर आमचं तर एन्जॉय असतोच. आता ते पण करतात एन्जॉय छान. तर बघा त्यांचे लॉग. हे बघा बल्लाळेश्वरचं जुनं मंदिर आहे आणि हे कुंड आहे. स्वामी समर्थ मठ आहे इथं. आणि हे अजून जानोबाईचं मंदिर आहे, भरपूर काम शिल्लक आहे. मंडप झालेला आहे पण पैशाअभावी मंदिराचं काम अजून भरपूर बाकी आहे. इथं देवी बसणार जानोबाईची. पाणीपुरी खायला. हे बघा, हे मसाला पुरी कशी वाटते इथली? इथली चांगली का चिंचवड? कोणती चांगली? चांगली आहे ना. मानसी खाते ना, मानसीला आवडते नाही मिळत. या पाणीपुरी खायला. आत्ताच पाणीपुरी खाल्लेली मस्तपैकी, शेवपुरी खाल्लेली. आणि आज इतका एन्जॉय झाला, सगळे देवधर्म पण झाले. खंडोबाच्या पायथ्याशी गेलो. खंडोबाच्या पायथ्याशी जाणार आहे वरती, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ दाखवू तिथला. बाय. आता हा त्यांनी सगळ्या मंदिरात गेलते त्याचा व्हिडिओ होता. आता ह्याच्यानंतरची क्लिप आहे, एकादशीच्या दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे ती. त्यांनी काय काय केलं तर उपास सोडायला ते दाखवलंय बघा. आता द्वादशी सोडायची. आता काल एकादशी होती आणि इथं स्वयंपाक झालेला आहे. भात, वरण, दही भात, पोळी, भेंडीची भाजी आणि खीर. आणि विठ्ठल रुक्माईला बघा इथं फुलं वाहिले सगळे मस्तपैकी. दूध साखर नैवेद्य दाखवलेला आहे. आणि आता 12च्या आत आपला उपास सोडायचा. काय म्हणणं आहे संतोष? झाला स्वयंपाक सगळा? काय नाही, आज उपास सोडायचा. एकादशी कालची. वरण भात, भेंडीची भाजी, पोळ्या. भेंडीची भाजी, पोळ्या, खीर मेन. आणि असं सकाळपासून नैवेद्य झालाय बघा. 9:30 पावणे 10 होत आले. नैवेद्य दाखवला, आता उपास सोडायचा. या उपास सोडायला सगळ्यांनी, यूट्यूब फॅमिली आपली. बाय. आणि स्वामींच्या पादुका या 31 तारखेला येणार आहेत. किती वाजता? तर सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजे. आणि हे मम्मीने शूट केले. ज्या वेळेस पंढरपूरवरून आळंदीला परत जाते पालखी, तेव्हाची पालखी जेजुरीमध्ये पण येते. तर तेव्हा मम्मी पप्पा गेले होते, तर त्यांनी ते शूट केले. ही बैलजोडी ह्यांची पालखीची, या रथाची बैल, संताजींची बैलजोडी पण ठेवली बघा. आता पालखी आली. तुम्हाला म्हणलं तर घ्या, पालखी आलेली आहे. काढा तुम्ही. तर आज बघा इथे किती गर्दी आहे. हे जेजुरी पुणे पोलीस स्टेशनच्या समोर आहे. किती गर्दी आहे बघा. आणि इथं पालखी आहे बघा. जवळून दाखवते मी. पोलीस स्टेशनच्या समोर आहे. आता बघा इथं दुकानं लागतील. हे बघा, हे कशी खेळणे आली. आता खूप वाजतात इथं, खूप असली गर्दी होईल ना बघा तुम्ही. नंतर आम्ही सकाळी का आलो, ह्यांचं ऑपरेशन झालं डोळ्याचं म्हणून गर्दीत नको म्हणून सकाळी आलो. नाहीतर आम्ही खरेदी करायला सकाळीच येतो. आम्ही दुपारी येतो 11-12 वाजता. खूप दुकानं लागले बघा. ही पालखी हात लावता येत नाही. हा ना, येताना बघा, जाताना बघा, दिसत पण नाही एवढ्या गर्दीत. आणि येताना आहे का
आहे का कोणीतरी असते का बरोबर, पण मान असतो पाया पडायचा. ही पालखी बघा संत ज्ञानेश्वर महाराजांची. हे बघा पोलीस तयार आहेत बंदोबस्ताला इथं. हे माऊली कसं लिहिलंय छान फुलांनी. आणि इथं पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस आलेले पानफुलं बघा. सकाळी सकाळीच गार लागते म्हणून कशी बसलेत बघा. तर सकाळी कशी चहाला दर्शन होणार आहे बघा. मस्त सकाळी सकाळी पालखी आलेली. नमस्कार. नमस्ते का गुरुजी. डोळ्याचं काय केलं जास्त बघायला मस्त अशा पोऱ्या झाल्या आणि बघतो टेस्ट एकदम मस्त. तुम्हाला आवडल्या ना बस. छान झाल्या. तिखट मीठ संध्या तो पण खा. खाणार आहे. पोरींना काय सांगाल. थांब तुला देतो मी. संध्याला देतो. आकांक्षा मानसी ह्या बघा मस्त आहे. तुम्ही पण करा आज संध्याकाळी तिखट मिठाच्या पुऱ्या आणि छान लागतात एकदम बघा. वा एक नंबर. या खायला. या खायला तुम्ही पण. बाय. अहो बोल की काय करू नाश्त्याला. आज उपीट करशील का. सारखं तेच 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 कर. पोहे कर नाहीतर डोसे कर. आणि सारखं मला तर कंटाळा आला हे करून करून. तुम्हाला काय ते अनिकेत सारखं जाड व्हायचंय काय खाऊन खाऊन. तर गाईज तुम्ही 5-6 मिनिटाचा ह्यांचा लॉग बघितला असेल तर तुम्हाला कसं वाटलं मम्मी पप्पांचा लॉग नक्की सांगा. ते पण खूप इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करतात. माझ्यापेक्षा जास्त मम्मी इन्फॉर्मेशन देते. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा लॉग. आणि आम्ही निघालो लगेच जेजुरीला जायला. तर तो लॉग आता पुढे कंटिन्यू करते. तर एन्जॉय करा. आम्ही जेजुरीला कसं गेलो नेहमीच आपलं खूप जमलिंग झालं असेल तर म्हणून मी मध्ये आधी सांगते तुम्हाला, कारण की तुम्ही पण कन्फ्युज होताल. सगळे मिसमॅच आहेत लॉग. हे सगळे मम्मी पप्पांनी क्लिप काढलेले आधीचे लॉग आहेत आणि हे आता इथून पुढे माझं चालू होतोय लॉग आपला रेग्युलर. तर कंटिन्यू करा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. यार आफ्टर लॉंग टाइम मी बोलतीये वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि नाही लॉग चालू आहेत ना पण. आणि आता आम्ही निघालोय. 5:45 वाजलेत आणि आम्ही किती वाजता उठलो गो दीदी. 4:45ला का 4:30 म्हणजे तसं रात्रभरच जाग आहे दोघी पण. तिला पण सर्दी वगैरे जाम आहे आणि मला जायचं म्हणून आज का काय माहिती मला जाग चालती झोपच नव्हती. आणि आता पाऊस येतोय तर आम्ही 5 मिनिटं थांबणार आहे. मागच्या वेळेस पण असंच झालं. पाऊस आलता. देवा पाऊस थांबव. थोड्या वेळ आम्हाला फक्त जास्त पर्यंत थोड्या वेळ थांब. आम्ही गेलं की घरी धो पड. आम्हाला काही नाही का नाही ग. पॅकिंग वगैरे सगळं झालंय. य आणि आमच्या घरात अख्खे कपडेच कपडे आहेत. आम्ही धुवून कालच धुतले. हिला बरं नाहीये सर्दी झाली आहे. पण आता तिकडे गेल्यावर मग काय बरोबर तिकडे गेल्यावर बरं होईल. आम्हाला पण दोघींना आहे ना मम्मी पप्पांची खूपच आठवण येते. त्यामुळे मग आम्ही चाललोय. 3रा आठवड्या सलग आम्ही चाललोय जेजुरीला. कारण की कसं त्यांना पण येते. मम्मी म्हणते याद जाऊन दे. रस्ते मोकळे आहेत पाणी वगैरे काही नाहीये तर मग आम्हाला पण काय हरकत नाही जायला. आणि
गाडी चालवणं काय त्यांच्या पुढं सगळं फिक आहे. त्यामुळं मग आम्ही जाणार आहे. आणि त्यांचं पण ऑपरेशन झाले पप्पांचं, म्हणून मग आता थोडं स्टार्टिंग तर आम्ही पाहिजेच. त्यामुळं पण नाही का असं तिकडं कोण नाहीये, आहेत तसे शेजारी, पण त्यांना पण आम्ही सक्के ना त्यांचं. अगं म्हणजे मुली यार महत्वाच्यात ना, तर आम्हाला पण आठवण येते, त्यांना पण आठवण येते. तर आम्ही चालू लगेच आणि मजा येणार 2 दिवस काहीतरी. असं कोणतरी लागतं ना आपलं माणूस की. माझे तर 3 लावले होते मी, 450, 445 आणि 5 असे लावले होते. तर म्हणते 550 लावला होता मी. बाई म्हणजे जर तुझ्या बरोबर नाही बसला आपण. बरोबर बसला असतो का, आत्ता उठलो असतो. अगो पण आपण आता आवरून तरी पाऊस थांबला तरी निघतोय ना. आणि मला काय म्हणत होतं मला घरी चाललोय. हा, दीदीचं आहे ना आज वर्क फ्रॉम होम आहे, तर आम्ही मग आज तर काही नाही करणार, पण उद्या काहीतरी करू. आणि आज येणार आहे आमच्याकडे पालखी. कसलं पाणी साठलं ना इकडं. कुठं? हा ना, कुठे आहे ते काय माहिती. नगर आतमध्ये वाटतं ते ससाणनगर डीमार्टच्या तिकडं का, आय थिंक सो. नाही ते ससाणनगर आहे. अगं तिकडं पण सय्यदनगर पण असंच काहीतरी आतमध्ये आहे तसं. आणि चलो आता आम्ही भेटतो तुम्हाला डायरेक्ट. मध्ये दीदी क्लिप दाखवल, तेव्हा पाऊस असेल तर नाही दाखवणार, डायरेक्ट घरी पोचल्यावर. जर पाऊस नसेल तर क्लिप बघायला भेटेल तुम्हाला आमच्या ट्रॅव्हलिंगच्या. आणि व्ह्यू तर आम्ही असं मोबाईल भरलाय पार त्याने माझा. तर मला ते आधीचं डिलीट करायचे घर सगळे तसेच आहेत माझे. आता घरी गेलं पहिले ते काम करणार आहे, आणि एडिटिंग पण थोडं राहिले माझं. तर चलो बाय. गाईज कसली मस्त दिसते ना. कशाचं काय आहे, वेणी माझी सगळी मी वेणी घालून आली कारण की कॅप घातली होती म्हणून. आणि ना आम्ही थांबले घाटात आणि पाऊस यायला लागलाय का थोडंसं. आता आम्ही रेनकोट कारण खूप हे बघ इथून असं टिपके पडतात आणि रेनकोट काढले आता. तर आता फास्ट जाणार आहे आम्ही, कारण की माझं हात खूप दुखत होते, त्यामुळं मग आम्ही नेहमीचा स्टॉप घेतला. आणि खरंच आता पाऊस पडायला लागले. तर इथं ना मागं लोक मॅगी खातात आहेत पार. मला बाहेरची मॅगी नाही आवडली, त्यांना असं वाटतं पहाडो मे मॅगी ते खातात ना, तसं झालं. आणि मी केस बांधून टाकणार आहे माझी, कारण की ना खूपच हे झाले मला आता. आम्ही रेनकोट आत्ताच जस्ट काढला आणि चलो आता पटकन जातो घरी, कारण की पाऊस नको आहे आम्हाला. आणि आता किती वाजलेत गेस, 6:15 वाजलेत आणि आम्ही 7:15ला हडपसरला. म्हणजे आम्ही कधी निघलो होतो आणि किती फास्ट आले म्हणजे. आणि काय ट्रॅफिक नव्हतं काय नव्हतं. आणि आत्ता ना आम्ही 2-3 ॲक्सिडेंट बघितले, लाईव्ह नाही बघितले, 1 मिनिटाचा फरक असेल. आणि आता एक सायकलवाला खूप घाण पडला. तर सेफली जावं घरी बाबा, लेट. तर चलो बाय बाय. हाय. गाडी चालून अशा हात होतात पर होंडाचं साईन उठतं माझ्या हातावर. सुक्का सोयाबीन आणि रस्सा सोयाबीन केले आम्ही. नॉनव्हेजचा बेट आहे आमचा, व्हेजवाल्यांचा. व्हेज नॉनव्हेज. हा, आणि पप्पांना खूप आवडतं. तर पप्पांना एवढं आवडलं ना माझं बनवलेलं. आणि पप्पांना आवडलं ना मी खूप खुश होते. मी जेवले नाही तरी चालेल 10 दिवस, एवढे मी खुश होते. कसं झालंय इकडे ठरवलं होतं की आपण सारे सोयाबीन करायचं. हा ना. आणि मम्मी तुला कसं वाटलं? छान मस्त आहे. त्यासाठीच मी म्हणलं. आणि पप्पा नुसतं पण खातात हे सुक्कवालं सोयाबीन, मस्त मसाला मध्ये फक्त. आपण छान करते सोयाबीन. ओ थँक्यू सो मच. तर पप्पांना खूप आवडलं. आता दोघं पण जेवतात, खावा, एन्जॉय. जेवा.
बाय बाय. आणि आज आमच्याकडे माऊली गेली होऊन ज्ञानेश्वर महाराजची पालखी सकाळी मस्त दर्शन झालं. जाताना दर्शन अजिबात झालं नाही. पालखीच्या मागे पळत पळत माझा अंगठा काळा झाला इतक्या लोकांनी तोडवलं मला. पण आता येताना कोणी नव्हतं, दर्शन मस्तपैकी झालं. आता पालखी सासवडला मुक्कामाला गेली ज्ञानेश्वर महाराजची पालखी. हा एकला मस्त एकदम मस्त दर्शन झालं. हा ना, चालतं. जेवा आता, एन्जॉय. आवडलं ना तुम्हाला? हो मस्त. गाईज, माझ्या मम्मीची एवढी इच्छा होती धरणाला यावं, धरणाला चल पाणी आले वगैरे. मी म्हणते नाही आलं पाणी, कारण की एवढे तर लवकर तर पाणी येतच नाही. हे बघा अजून हे लेवल क्षेत्र कोरडंच आहे. मी तुला दाखवते तुम्हाला. किती टक्के भरलंय काय ते तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने स्टोरी सगळी. ही बघा, ही एवढा पाय दुखतोय तरी मी आली. पाय दुखतोय. गाडीवर आली आम्ही, म्हणजे गाडीवर आलो त्यामुळे काय नाही एवढं पाहायचं. पण काहीच धरणाला पाणी नाहीये, थोडस पाणी. आणि ही म्हणली पाणी आलंय, पूल उघडले. अजून म्हणण्यासारखं पाऊस आहे का तुमच्या जेजुरीत? आमच्या इकडे मरण्याचा पाऊस आहे. इकडे सगळं कोरडंच आहे बाई. मग अजून तर आम्ही इकडेच फोटो काढलेले कोरड्याच्या खडकावर. आणि तिकडे तर मग कुठे येतं तक ते ना ते बघ, ते झाड दिसते का दोन असे, तिथं पाणी असतं ते. हा ना. आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सगळं दाखवते. आणि ही बघा मम्मी इकडे. ही मम्मी हा काय म्हणतात, हा काय पूल दरवाजे ते. आणि एवढंच पाणी, म्हणजे काय यार. पण व्ह्यू एक नंबर वाटते बघ कॅमेऱ्यात. मस्त. आणि एवढंच पाणी, अजून इकडून पाणी हे इथपर्यंत भरायचं, हे लेवल आखी. माझ्या मुलाला नको इथे पाहिजे इथून दिसते. ह्या पायऱ्या बघा अजून काय. म्हणजे हे अख्खं पाणी दरवाजे उघडणार तेव्हा नाही का आपण आलो होतो एकदम तेव्हाच आहे हे, माहिती का? आणि त्याला अजून खूप वेळ आहे. आणि एवढीच आता पाणी पाऊस आहे. आणि आम्ही ना तेव्हाला दिसते ना तिथं, इथं बघा एवढं येल्लो कलरचं काहीतरी आहे तिथं. तिथं आम्ही गणपती विसर्जन करतो. आणि एवढंच पाणी. मला म्हणती डुबकी मारणार, पाण्यात खेळणार. आमच्या मम्मीला ना एवढं आवडतं ना पाणी, म्हणजे प्रचंडच आवडतं. चल तुला फोटो काढते, चल. ऐकत नाही माझी मम्मी बघा. आणि इकडे जागरण गोंधळ चाललंय. आणि आम्ही ना तिकडं होतो, कुठं थांब दाखवते. हे तुम्हाला येल्लो कलरचं दाखवलं होतं. आणि आम्ही ना तिकडं होतो. कुठं गेलो ते? हा दिसतंय तिकडं, एवढं लांब होतं. हिथं होतं आम्ही. कुठे गेलो? हिथं होतं. आणि आता हिथं आले. काय वाटतंय तुला? एकदम रिलॅक्स फील होतं इथं. आणि एवढं पाणी आहे बघा आमच्याकडे आता जेजुरीमध्ये. तसं भरपूर पाणी मम्मी. हे म्हणजे हे आहे भरपूर. म्हणजे अगं म्हणजे भरपूर म्हणजे हिथं पाणी आहे भरपूर असं. ते वरनं वाहून जातं तिथं. आणि पाणी वाऱ्याने चाललंय अजून पुढं. चल इथं बसूया आपण. गाईज आम्ही मस्तपैकी आहे ना. आणि मस्तपैकी आम्ही काय केलं, इथंच की गेलते
व्हिडिओ काढले मस्त आम्ही, टाइम स्पेंड केला मदर डॉटरनी. आणि आता आहे ना तिचे फोटो काढते मी. कसं आहे आपल्यापेक्षा आपण पहिले स्टेटस टाकायचो, आता मम्मींना आपल्या येड लागले नुसतं रोज स्टेटस. आणि असं करणार काय म्हणत त्याला, अथांग सागर बघा. असं काढणार ती. बघा. आणि चलो आता मी तिचे फोटो काढते. आता 3:30 झाले, मला पण आज दमल्यासारखे झाले, पण मम्मीसाठी मी खास आले. हा ना, मी तिला म्हणजे मला धरणाला जायचं, माझं पाय दुखतोय तरी पण आले. गाडीवर काही नाही पायाचं एवढं, पण जाऊन दे आणलं. घाबरले ना मी. तर चलो तिचे फोटो काढते, माझे पण, आम्ही पण काढतो फोटो दोघींचे पण. आणि बाय. पाणी आलं तर लगेच किती केवढी आले पाणी आणि तर जागरण गोंधळ होतात काहीच. म्हणजे पहिल्यांदाच मी बघितले, फर्स्ट टाइम बघितले. त्यालाच कळा ना कुठे जाऊ. बस गाईज मध्यरात्री ही चढलेली आहे. कुठं मिळालं त्यापेक्षा आत्ताच घे जाडून. चल सगळं मग काय आपल्या घरात कधी जाळी का बाई. बाहेरची लाईट का बघ पटकन जा. बल्ब आणणार आहे, लक्षात ठेवा. मोठा पॅन्ट लावा. ए बाई नको बाई, लय थंडी वाजते. ले पण नको डास हलसतो पर्यंत एकच डास आहे आमच्या घरात. आणि पप्पांना भीती आहे की तो डास चावता कामा नये कोणाला. तो परत चावले आम्हाला. मला तर गालाला पप्पी घेऊन गेलाय. त्याच्यामुळे झाडून आता लाईट गेली ना. आणि पप्पा पप्पांना भरोसा नाही दीदीवर. मग अशी टीव्ही पासून मारा काढतात.